वर्धा जिल्ह्यात कारंजा तालुक्यामध्ये युगबहार संत्र्यांची मोठ्या प्रमाणात गळ होतीये। देठसुकी रोगामुळे 30 ते 40% संत्रा फळाची गळ होतीये। उपाययोजना करून देखील फळगळती थांबत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे। तर फळगळती थांबवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासह आर्थिक मदती देण्याची मागणी देखील सध्या शेतकरी करतायत। कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथील शालिग्राम क्षीरसागर यांच्या संत्रा बागेत मृगबहाराचा संत्रा बहरला। यातून 4 पैसे पदरी पडतील अशी अपेक्षा होती, पण फळ काढणीला येताना देठसुकी रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि बागेत संत्रा गळून फळाचा सडा पडू लागला। उपाययोजना करूनही फळगळ थांबत नसल्याने शेतकरी क्षीरसागर यांची चिंता वाढली आहे। कृषी विभागवाले ले माहिती दिली, पण कृषी विभागवाले येते तर एखादा बगीचा पाहिला, हे असं करा तसं करा, ह्या फवारा मारा तो फवारा मारा, मारला, पण त्याचा फरकच नाही पडून राहिला ना काही। त्याचा जर फरक पडला असता तर हे रोग नष्ट झाला असता, पण रोगच नष्ट नाही होऊन राहिला। बागेतील 30 ते 40% फळ गळत आहेत। अशीच परिस्थिती इतरही अनेक शेतकऱ्यांची आहे। सगळेच फळगळीनं होणाऱ्या नुकसानीनं काळजीत आहेत। फळगळ थांबवण्यासाठी उपाययोजनांसह आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेश बारंगे। आपण बघू शकतो, आपण कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी शिवारात आहेत आणि एका शेतामध्ये आहेत। या संत्रा आता सध्या कलरमध्ये आलेले आहेत आणि हा संत्रा देठचुकीमुळे खाली जमिनीवर पडत आहे। जवळपास शेतकऱ्यांचा 30 ते 40% संत्रा खाली पडल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जमिनीवर संत्रा पडल्यामुळे हा संत्रा कोणत्याही उपायाचा नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी अडचण निर्माण होत आहेत आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। आर्थिक हे नुकसान या संत्र्यातून पडलेल्या संत्र्यातून होत असल्यामुळे आता शेतकरी संकटात सापडले आहेत। त्यामुळे आगामी काळात फळगळती थांबवण्यासाठी उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।